करून पहा ना फोन एक वेळा. येतो म्हणे, वेळ टाईम झाला ना, अजून आले नाही. केला ना फोन, केला ना 4-5 वेळा तर केला. आहे जवळपास आहे म्हणे. आपल्याला इथं आरती करायला लागेल का? आरती ताट घेऊन येऊ का अंदरून? हो, आल्यावर तर घेऊन येऊ म्हणलं, पण अजून काहीच तर नाही. स्वयंपाकही झाला आपला, थंडा नाही झाला पाहिजे. काय माहीत आल्याबरोबर जेवण करते का नाश्ता म्हणते. मागच्या वेळेस तसंच झालं तर. पाहू काय म्हणते तर. आई, मला खूप भूक लागली आहे, मी जेवतो. तुम्ही थांबत बसा, मी खूप वेळ झाला आता. मग तुम्ही जेव का खेळायला सांग मग. वहिनी, त्याला कायले तुम्ही थांबून ठेवलं? जेवू द्या आणि त्याले. नाही, काही जेवायचं नाही केला त्यानं नाश्ता, पण तू काहीतरी टाइमपास. खरंच लागली का रे दिने भाऊ? चल, मी देतो रे दिने जेवण देतो. राहू दे, थांबून जातो. त्याचे नाटकच आहे का? नाटक आहे तो. काय काका, मला मग बाबा नाटक काय म्हणते? हे सगळी सजावट मी केली, हे फुलाचं हे ते सगळं मी केलं. नाही तर काय, किती सकाळपासून त्यानं केलं हे सगळं. जमे नाही तर बरोबर गोल केले, बरोबर सगळं त्यानंच ते केलं. हे आले वाटते, गाडीचा हॉर्नचा आवाज येऊन राहिला. जा सुनीता, तू अंदरून आरतीचं ताट घेऊन ये. हो, आणतो मी. उठा ना तुम्ही, बसूनच राहा. पाय धुले पाणी द्या ना. मला द्या लागते का? तुम्ही दोघं भाऊ घरी आहे तर तुम्ही द्या ना. उभे तर खा. वा वहिनी, रस्त्यातच पाणी ठेवून दिलं. पाय तर आल्याबरोबरच धुते ना, म्हणून ठेवलं इथं. जाऊ दे ते. या जवाई, धुवा पाय धुवा. दे रे शामराव, त्याच्या हाती गडवा दे. घेतो मीच घेतो, मीच धुतो ना. कायले पाहिजे? देतो तर घ्या ना, आपला मान राहते तो. आपल्या घरी काही मान नाही राहत. दे सुनीता, आरतीचं थाल घे, दे ओवाळ त्याले. तुम्ही मोठे आहे ना, तुम्ही पहिले ओवाळा. ठीक आहे शांताबाई. एकट्याच आला तुम्ही, पोरायला नाही आणलं? आम्हाला काय राहायचं नव्हतं ना, समर कॅम्प आहे त्याचा, म्हणून नाही आणलं. इतक्या उन्हामध्ये ना. हे घे सुनीता, तू ओवाळून घे. हो हो. या जवाई, या इकडे बसायला. बस ना सुनंदा, तू कोण उभी आहे? गाडीत बसूनच आली ना, म्हणून उभी आहे आता. पाय बी माझे दुखून राहिले. त्या माझी सजावट कशी वाटली पाय मी केली पूर्ण. काहून ह्या दोघी जणीने काय केलं? हे दोघींनी करू लागले का? लहान पोराच्या हाती दिलं होतं. आम्हीच करणार होतो, पण त्याला वाटे का मी करतो. त्याला खूप खुशी वाटली. उभ्याच राहा की पाणी गिनी चहा घ्या ना. तो आणतो. सुनंदा, आता चहा पाणी नको पिऊ, डायरेक्ट जेवण कर. स्वयंपाक झालाय आणि जेवायची बी वेळ झाली आहे. दादा, तू काय घरी आल्याबरोबर ताटावरच बसायला लावते का? बरोबरच तर बोलते भाऊ, बरोबर बोलते. मला पण भूक लागून गेली आहे. चला शांताताई, वाडा टाटव. तुमच्यासाठी कपडे आणले, ते घालता का? कुठे वहिनी? साडी घालून इतक्या गरमीत जेवण तरी करणं होते का? मी तर माझा साधा ड्रेस घालायला तयार आहे. चला वाढा तोपर्यंत, मी येते कपडे चेंज करून. चल सुनीता, वाढू आपण. दादा, तुम्ही नाही करत का जेवण? नाही, आम्ही करतो ना. तुम्ही तुमचा पहिले मान आहे, तुम्ही दोघं जण करा, नंतर आम्ही करतो. शांता, मा काम आहे का आता? झाली ना पूजापाती? मी जाऊ का, बसू का बाहेर? हो हो, तुम्ही जा, बसा बाहेर. आहे ना सुनताना मी वाढायले. भाऊ, इथं काही आपण परके नाही आहे, आपण सगळे एकच आहे. बसा, तुम्ही पण जेवण करायला बसा. होते ॲडजस्ट इथे. हॉलमध्ये सगळं करायला पाहिजे, तर किचनमध्ये थोडंसं ॲडजस्ट नाही होत. होते या सगळेजण जेवण करू एकत्र. नाही, करा तुम्ही, आरामात करा, करतो आम्ही पण. करा सुनंदा ताई, जेवण सुरू करा. करा भाऊ. वहिनी, तुम्हाला तर माहिती आहे मला असं साधं जेवण आवडत नाही. माझ्यासाठी काही चटपटीत करते. मला माहीतच होतं तुम्ही अशा मनान, म्हणून सगळंच केलं आहे. खरं सुरुवात यायला पुरणच्या पोळीनं सगळं चटपटीत सगळंच केलं आहे. हे सुनीता, ते गुपचूप केट घे. हा, गुपचूप. पहिले जेवण करा ना पण थोडंफार. हो, करतो ना, हे पण थोडं खातो. गुपचूपला पाहून तर पाणी सुटलं तोंडाले. आणि वहिनीच्या हातची म्हणजे तर खूपच चांगली राहते. आई, तुम्ही इतकं सारं कसं काय केलं? हे ढोणफळं म्हणते आले ना, हे अनरचे ढोणफळं, इतकं सारं किती मेहनत करत बसल्या तुम्ही. तुम्ही चुपचाप जेवणाचं काम करा ना. हे घ्या, गुपचूप खाता का? करावंच लागते भाऊ एवढं. तुमची बहीण आली असेल ना भाऊ, ती शीतलताई. हो, आली होती ना. तिचा पण केला असेल ना तुम्ही, धोंडाचा ह्या अधिक महिन्याचा कार्यक्रम. विचारा तुमच्या ननदबाईलाच, विचारा काय काय केलं म्हणून. मला गुपचूप खाऊ द्या, नंतर बोले. हे घ्या, अनरसे पाहिजे का तुम्हाला? अनरसे पाहिजे तर हे घ्या तुम्ही. नाही, मला हेच आवडलं जेवण. किती छान भाजी झाली, कटाची आमटी, पुरणपोळी, किती छान. किती दिवसानंतर असं जेवण करून राहिलो. काहून भाऊ, तुमच्याकडे पुरण कटाची आमटी करत नाही का कधी? याचं उत्तर मी काय देऊ?
नाही नाही, आम्ही हे सगळं खात नाही. आमच्याकडे आम्ही असं गोड हे ते खातच नाही. म्हणून यांना कधी कधी आवडते तर करते ना मी एखाद्या वेळेस. मला तर नाही आठवत तू कधी केला आहे म्हणून पुरण गिरण कधीच तर करत नाही. यांना पण काय करायचं उकरू उकरू विचारायचं. काय केलं होतं सुनंदाताई तुमच्या नंदेसाठी? काय दिलं होतं मग तुम्ही? ढोणफळ नव्हते केले का? नाही नाही, त्या खात नाही म्हणे. तर आम्ही ते तिळाची नाही राहत का, त्याला काय म्हणते, तिळाची लेवडी, तेच दिले होते. अनरसे नव्हते केले का? कोण करते हे? सगळी आता आउट फॅशन झाली आहे. कोणी नाही करते अनरसे, हे ते जुनी पद्धत आहे. आता काय आहे, सगळं बाहेरचंच बोलावलं मी रेडीमेड आणि जेवण केलं छान. त्यांना जे जे आवडते, त्यांच्या मुलांना आवडते ते. पण भाऊले आवडते म्हणते ना हे सगळं. त्यांना काय आहे, त्यांना त्यांच्या याची काळजी आहे का, तब्येतीची? इतका हेवी जेवण आम्ही नाही करत. भाऊ तरी हेच तर आहे, शरीरानं पातळच आहे. तसंच राहावं लागते. म्हणूनच तर आमचं वजन नाही वाढत. तुमच्याकडून इतकंच खाणं नाही होत. तुम्ही बसा बाहेर, आम्ही करतो आरामात जेवण. तुम्ही कशाला उभे आहे? नाही नाही, तुम्ही करा ना, करा करा, आम्हाला काही त्रास नाही आहे. बसा, करा तुम्ही आराम. काही लागन तर द्यायचा आवाज. हो करा ताई, तुम्ही जेवण करा. भाऊ घेऊ सगळेजण. आमच्या आणि तुम्हाला खूप वेळ झाला. नाही, वेळ नाही झाला. तुम्ही करा आराम. मला एक सांगा, कधी तुम्ही जेवण नाही केलं आहे का? असं कधी जेवलं नाही? काय करत होती तुम्हाला अशा गोष्टी करायची? मी तर खरंच बोललो ना. काय खरं बोलले? सांगितलं ना त्यांच्यासमोर माझी उघडी करायची काय गरज होती? त्यांना तर मजाच वाढन. आता त्या पण मला कशा चिडवल. त्या काय चिडवण समजदार आहे तुझ्या दोन्ही वहिनी. मला असं वाटते का तू यांच्याच घरातली, तू कशी काय वेगळी आहे? किती आळस भरलाय तुझ्या याच्यात. काहीच कधी करणार नाही. शीतल आली तेव्हा तू काय केलं? पाहणं, त्यांना किती मान सन्मान सगळं केलं. आणि तू बघ काय केलं. माणूस पाहिजे पण तसं. मी त्यांना काहीच त्रास देत नाही म्हणून ते माझा एवढा मानपान करते. नाहीतर तुमची बहीण आली की मला टोमणं सगळं मारत राहते. बापा तरी तू किती मारते. तू त्याला तर किती टोमणे मारत होती, टोमणे असं तसं. इतका सगळा स्वयंपाक करून तुझ्या आवडीचे गुपचूप पण केले. मी आहेच तशी लाडाची सगळ्याच्या. माझी बहीण पण माझ्या लाडाची आहे. तू तर माझं काहीच चालू देत नाही. नाही मम्मी पप्पाचं चालू देत कधी. तुम्ही काय मला इथं हे गिनवासाठी आणलाय का? माझं बरोबर आहे. माणूस जसं राहते त्याच्यासोबत तसंच वागावं लागते. बस तू, मी येतो बाहेर फिरून थोडंसं अंगणामध्ये. जेवणच तसं केलं ना हेवी. खूप दिवसानंतर असं जेवण मिळालं तर करणार नाही तर काय. हे उचलून घेऊ ना, टाटा उचलले आता हे भोवतालचं हे. आता याचं कोणती गरज आहे? उचलून घे, एक राहू दे. दिन्या जेवणार आहे याच्यावर. दिन्याची लई इच्छा होती. मग असं करतो, एका साईडने हे लावून देतो सगळं. पूर्ण खालचे फुलं बिलं आणखीन बिखरून जाईल. हो दे ना दोघा भावाचं जेवण, त्याचं तिघाचं आपण मग करू. काही नाही बसते दिने एका साईडनं, आपणही करून घेऊ. आणखीन किती वेळ लावता? ठीक आहे मग. लेक्सन कायली विचारी तू? तुला तर माहिती आहे आपली ननद कशी आहे. तर कायली विचारी काय केलं तर तुम्ही? शीतल आली तर आणि हे आली तर त्याच्यासमोर मी जाणून करो ना. त्याला तर माहीत पाहिजे. सुधरते का पण ते? जशी आहे तशीच राहणार आहे. पहा बरं किती टांटिंग करे. एक सांगा, त्याला तर आवडत नाही म्हणते अनरसे हे ढोणफळ. मग नेणार नाही का सोबत? तीन नेल्यान राहते का? पोरं खाईन म्हणान. उदे ऐकन गिकन फालतू झगड्याचं हे नको लावू. चाल, चांगल्यान कार्यक्रम निपटला. आता माहीत नाही तिले साडी पसंत येते का नाही येत. राहते का काय माहीत. गाडी तर आणली का आता? नाही तर मग माघारी करायला लागेल संध्याकाळचं. काय म्हणते तर आपण जेवण घेऊन करू, मग विचारून पाहू. विचारू कायले? विचारूच नाही. विचारलं तर मला विचारते म्हणाल. चाल, उचल खाचल कर. चाल, कावळे बमलून राहिले पोटात सकाळीपासून. किती वाजले? हा ना, तुम्ही त्याला बोलावून मी पटकन हे वाढतो इकडे, करतो उचल खाचल.